निकाल बार्शी विधानसभा मतदारसंघाचा विजय माजी मंत्री दिलीप सोपल यांचा। बार्शी आणि वैराग शहरातील मतदारांनी दिले पाठबळ सोपल यांना। पराभव पचवून 5 वर्ष सोपल राहिले बार्शीकरांच्या संपर्कात। सर्व सत्ता केंद्र गमावून सुद्धा मानली नाही हार। शांत संयमी कार्यपद्धतीमधून जोडत गेले कार्यकर्ते आणि मतदार। खासदार निंबाळकरांचा प्रचार कार्यात मिळाला मोठा आधार। बारबोले गट आणि निरंजन भूमकर यांची भूमिका ठरली महत्त्वाची। उमेदवारी देऊन पाठबळ देण्यात पुढे राहिले ठाकरे आणि पवार। ज्येष्ठ बंधू सुधीर भाऊ, पुतणे योगेश, सुनबाई उज्ज्वलाताई, नातू आर्यन यांचे प्रचार कार्यात झोकून योगदान। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। बार्शी विधानसभा मतदारसंघात 9व्या वेळेस निवडणूक लढविणारे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल हे 7व्या वेळेस निवडून आले आहेत। जिल्ह्यात सांगोला व दक्षिण सोलापूर या मतदारसंघात ठाकरे सेनेचे उमेदवार पराभूत झाल्यामुळे सोपल हे जिल्ह्यात ठाकरे सेनेचे निवडून येणारे एकमेव आमदार झाले आहेत। दिलीप सोपल यांनी लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार कार्यात आजारी असतानाही सक्रिय सहभाग घेतला होता। बार्शी मतदारसंघात निंबाळकर यांना 54,000चे मताधिक्य मिळाले। यामुळे या विधानसभा निवडणुकीत ओमराजेंनी सोपल यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले। त्यांची भाषणे ही सोपल यांच्या प्रचार कार्यात जमेची बाजू ठरली आहे। सोपल यांना महाविकास आघाडीची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झाली, त्यामुळे त्यांना नियोजनबद्ध प्रचार कार्यासाठी वेळ मिळाला। सोपल यांच्यासाठी बार्शीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी सभा घेतली, त्यामुळे सोपल यांच्यासाठी मोठी वातावरण निर्मिती झाली। सोपल यांना वैराग भागामध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांचा ऐनवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत झालेला प्रवेश उपयुक्त आणि फलदायी ठरला। बार्शी शहरात सोपल यांना मानणारा मोठा वर्ग आहे, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले। गेल्या 4 विधानसभा निवडणुकींचा आढावा घेतला तर बार्शी शहरात सोपल यांना नेहमीच चांगल्या मतांची आघाडी मिळते, ही वस्तुस्थिती आहे। या निवडणुकीत देखील सोपल यांना बार्शी शहरात सुमारे 7,500 मतांची तर वैराग शहरात 2,143 मतांची आघाडी मिळाली आहे। बार्शी उत्तर ग्रामीण भागात आमदार राऊत यांना मिळालेली मतांची आघाडी कमी करून विजयी आघाडी मिळवण्यात सोपल यांना बार्शी शहर व वैराग भागातील मताधिक्य महत्त्वाचे ठरले आहेत। राज्यात महायुतीचे मोठ्या बहुमताचे शासन येणार हे आता उघड झाले आहे। अशा परिस्थितीमध्ये सोपल महाविकास आघाडीचे आमदार म्हणून विरोधकांच्या बाकावर बसणार आहेत, पण त्यांचे महायुतीमधील राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबरचे संबंध तालुक्यासाठी उपयुक्त ठरू शकतात। सोपल हे शासन कोणत्याही पक्षाचे असले तरी कामे करण्यात वाकबगार आहेत, त्यामुळे महायुतीच्या सरकारकडून सोपल आगामी काळात उपसा सिंचन योजना, MIDC, संतनाद कारखाना या बाबतीमध्ये सकारात्मक मदत मिळवतील अशी बार्शीकरांना आशा व अपेक्षा आहे। सोपल यांनी विधानसभा निवडणूक प्रचार कार्यात त्यांच्या कार्यकाळातील अनेक विकास कामांचा व्यवस्थित आढावा मांडला। सोपल यांची संयमी भाषणे मतदारांना विचार प्रवृत्त करणारी ठरली। सोपल यांनी विरोधकांवर आक्रमक टीका करण्यापेक्षा आपले योगदान मांडण्यावर लक्ष केंद्रित केले, त्यामुळे सोपल यांना शहरात चांगले मताधिक्य मिळाले। सोपल यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची ही तशी नव्याने वेगळी सुरुवात आहे। याचे कारण सन 2016 सालापासून सोपल यांच्या ताब्यातून तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती ही महत्त्वाची सत्ता केंद्र क्रमाक्रमाने निसटली होती, त्यामुळे तालुक्याच्या राजकारणातले सर्वात महत्त्वाचे विधानसभा सदस्यत्व मिळणे ही सोपल यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे। सोपल यांच्या गटाचे या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय एकत्रीकरण व पुनरुज्जीवन झाले आहे, त्यामुळे तालुक्यातील आगामी निवडणुका सोपल व त्यांचा गट उत्साहाने लढवेल यात शंका नाही। सोपल यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारीवर दावा करणाऱ्या माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या बरोबर स्पर्धा करावी लागली, परंतु उमेदवारी मिळाली नाही तरी बारबोले गटाने सोपल यांना विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे साथ दिली व महाविकास आघाडी मजबूत केली।
त्यामुळे सोपल यांची व पर्यायाने महाविकास आघाडीची ताकद तालुक्यात वाढली आहे. कोणत्याही निवडणुकीचे इतर निवडणुकांवर साधक बाधक आणि परिणामकारक पडसाद उमटत असतात. आता आगामी निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी कशी झुंज देते हे पाहावे लागेल. या आणि अशाच रंजकदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे YouTube चॅनल.